बेटाला एखादा गंभीर स्थळाचे रूप प्राप्त झाले होते. सर्वजण स्तब्ध असत. अंतःकरणपूर्वक परमेश्वराची प्रार्थना करीत होते. ज्या ठिकाणी भजन कीर्तनाने सारा आसमंत गुंजत होता त्या ठिकाणी आता अनेक लोक असताना अद्भुतपूर्ण शांतता होती. अनेकांच्या अंतःकरणातून निघणारा मुखनाद, त्याचा गुजराव गंगागिरी महाराजांना ऐकू येत होता. श्रावण महिन्यातील वद्य त्रयोदशी शके 1902 साली पहाटे 4 वाजता गंगागिरी महाराजांनी समोरील सर्व मंडळींकडे एकदा पाहिले. डोळ्यांनीच त्यांना निरोप घेतला. नामस्मरण करत समाधी लावली. थोड्या वेळात ते मठासमोरील ओवरीत समाधीस्थ झाले. महाराजांच्या अद्भुतपूर्ण तेजस्वी जीवनाचा अंत झाला. सारे आसमंत सुन्न झाले. सराला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरी महाराज, महंत दत्तगिरी महाराज. मूळ नाव हरिभाऊ गुणाजी वमने. वडील गुणाजी पुंजाजी वमने. कुळ वमने. जन्मस्थळ माळेवाडी. जन्म शके 1796 म्हणजेच इसवी सन 1874. समाधी शके 1842 म्हणजेच इसवी सन 1920. एकूण आयुर्मान 46 वर्ष. मठाधिपती काळ 18 वर्ष. श्रावण वद्य त्रयोदशी शके 1824 म्हणजे इसवी सन 1902 साली महंत गंगागिरी महाराज समाधीस्थ झाले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ओरी बांधून ठेवली होतीच. समाधीची वार्ता कळल्यावर बेटात मोठ्या संख्येने मंडळी जमली. महाराजांचे पार्थिव 40 तास दर्शनासाठी ठेवण्यात आले. श्रावण वद्य चतुर्थीला सकाळी 10 वाजल्यापासून समाधी देण्याचे काम सुरू झाले. मुख्य शिष्य दत्तगिरी बुवा व बाहेरून आलेले अनेक बैरागी मंडळी, त्याचबरोबर नाथगिरी बुवा, नामदेव बुवा, नारायण पाटील व बेटात जमलेली अनुयायी मंडळी समाधीस्थळी होतीच. सर्वांनी पार्थिवाची पूजा केली. पूजा अर्चना केल्यानंतर गोसावी घराण्याप्रमाणे रीतिरिवाजानुसार 7 ते 8 मण मीठ घालून दुपारी 4 वाजता समाधीचे द्वार बंद करण्यात आले. नंतर श्री पांडुरंगाची व श्री ज्ञानेश्वराची, तुकारामांची आरती होऊन समाधी सोहळा संपन्न झाला. त्या दिवशी सर्वांनाच उपास घडला. संत गंगागिरी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सर्वांना जेवू घालून तृप्त केले. मग त्यांच्या समाधीचे दिवशी जमलेल्यांना उपवास का घडावा म्हणून दत्तगिरी बुवांनी संध्याकाळी समाधी पित्यर्थ भंडारा केला. तेव्हापासून ही परंपरा आज तागायत चालू आहे. महंत गंगागिरी महाराज समाधी सोहळा संपन्न झाला. सर्व मंडळी आपल्या आपल्या निजस्थानी गेली. बेटात कायम वास्तव्याला असणारी माणसे व महाराजांनी नेमलेली पंच कमिटी जी बेटाचा आर्थिक व्यवहार बघत होती तेवढीच मंडळी आता बेटावर होती. यापुढे बेटाचा कारभार कसा करावा, परंपरा कशी चालवावी, बेटाचा सांभाळ कसा करावा याबद्दल उपस्थितांमध्ये विचारविनिमय सुरू झाला. सर्वानुमते असे ठरले की खुद्द गंगागिरी महाराजांनी शके 1810 साली आपल्या 2 शिष्यांना गिरी गोसावीची दीक्षा दिली. त्यातील प्रथम दीक्षा हरिभाऊस देऊन त्यांचे नामकरण दत्तगिरी असे केले व द्वितीय दीक्षा एकनाथास देऊन त्यांचे नामकरण नाथगिरी केले. म्हणून वयाने जरी नाथगिरींपेक्षा लहान असले तरी प्रथम दीक्षा देऊन ज्येष्ठतेचा मान मिळवणाऱ्या दत्तगिरींना मठाधिपती करण्यात यावे यावर एक विचार झाला. बेटावरील कामकाज पाहू लागले. महंत दत्तागिरी पूर्वाश्रमीचे हरिभाऊ वमने, बेटा शेजारील माळेवाडीचे श्री गुणाजी पुंजाजी वमने यांचे ते चिरंजीव. गंगागिरी महाराजांचे गुणाजी रावांकडे येणे जाणे असायचे. सोबत छोटे हरिभाऊही असायचे. हरिभाऊ 5-6 वर्षाचे असल्यापासून त्यांचा देवाकडे अधिक ओढा आहे असे त्यांना जाणवले. लहानग्या हरीला खेळण्यापेक्षा मंदिरात जाऊन भूपाळी म्हणणाऱ्या भक्तांचा सहवास जास्त आवडे. आपल्या लेकराला देवाधर्माची आवड आहे हे चाणाक्ष गुणाजी पाटलांनी हेरले. त्यांना आपल्या या अपत्याचा अभिमान वाटला. शके 1804 साली 8 वर्षाच्या हरिभाऊस बैलगाडीत घालून बेटावर नेले व गंगागिरी महाराजांच्या चरणांवर अर्पण करीत म्हणाले, बाबा, ह्या माझ्या मुलाला आपल्याला समर्पित करण्याची माझी वृत्ती झाली आहे. त्याचा स्वीकार करा. हर्षभरीत अंतकरणाने गंगागिरी महाराजांनी
त्याचा स्वीकार केला. आता हरिभाऊ सराला बेटाचे रहिवासी झाले. महंत गंगागिरी महाराजांसमवेत एक तप राहिले. त्यावेळी त्यांनी तुकारामांचे अभंग मुखोद्गत केले, श्रीमद भगवद्गीता समजावून घेतली, ज्ञानेश्वरींची अनेक पारायणं केलीत. मुख्य म्हणजे अभंगांचा अर्थ समजावून घेतला. आपल्या शिष्यांचा अभ्यास चांगला आहे हे जाणून 1810 साली गोसावी दीक्षा महंत गंगागिरी महाराजांनी त्यांना दिली. वयाच्या 14व्या वर्षापासून दत्तगिरी बुवांनी बेटाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. गंगागिरी महाराज जेव्हा सप्ताहात यात्रेत जात तेव्हा बेटाची देखभाल दत्तगिरी उर्फ हरिभाऊंकडेच असत. बेटास दान मिळालेली शेती पिकवण्याचे कामही त्यांच्यावर होते. आपल्या समवेत दीक्षा मिळालेले नाथगिरी व इतर बेटावरचे रहिवासी अंध यांना बरोबर घेऊन शेतीची कामं ते करू लागले. वय वर्षे 21 पर्यंत त्यांच्या खांद्यावर सर्व कामाची जबाबदारी आली होती. शके 1817 म्हणजे इसवी सन 1895 कार्तिक शुद्ध पंचमीस प्रक्षाळ पूजा आटपून पंढरीचा सप्ताह संपवून सर्व मंडळी आपापल्या घरी गेले. तेव्हा गंगागिरी महाराज स्वतः आळंदीच्या यात्रेस गेले व बाकीचे सर्व माणसे बेटावर परत आली. पंढरपूरचा सप्ताहात जाताना महाराजांनी बेटावरील सर्व वस्तू लुटल्या होत्या. मग आता बेटावर ठराविक पोथ्यांशिवाय दुसरे काहीच नव्हते. तेव्हा हरिभाऊंनी बेटावर आल्यानंतर नित्योपयोगी वस्तू व बैलजोडी विकत घेऊन पुन्हा बेटावरील कार्यास प्रारंभ केला. गुरुवर्य गंगागिरींच्या समवेत राहिल्याने दत्तगिरी बुवा देवधानात तर मग्न होतेच, पण त्याचबरोबर व्यवहार कुशल देखील होते. श्रावण शके 1824 साली महंत गंगागिरी महाराजांच्या समाधीनंतर दत्तगिरी बुवा मठाधिपती झाले. त्यानंतर महाराजांच्या इच्छेनुसार त्यांना 2 महत्त्वाची कामे करायची होती. एक म्हणजे आळंदीचा सप्ताह व दुसरा म्हणजे महादेव मंदिराचे बांधकाम. कार्तिक मास जवळ येऊन ठेपला होता. सप्ताहाच्या प्रयोजनाचे नियोजन करायचे होते. त्या कामी गंगागिरी महाराजांना नेहमी मदत करणारी मंडळी पुढे सरसावली. कारण ह्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत असं सर्वांना वाटत होतं. वर्गणी जमवण्यात आली. ती वर्गणी तुळशीराम शेठ बेलापूरकर यांच्या दुकानी पाठवण्यात आली. त्यांनी साखर, तूप, तांदूळ इत्यादी वस्तू खरेदी करून आळंदीस आणले. स्वयंपाक कामासाठी बेलापूरहून ब्राह्मण आचारी नेले. त्या आचार्यांनी उत्तम असे लाडू तयार केले. गंगागिरी महाराजांनंतर होणारा हा पहिला सप्ताह होता. त्यामुळे अनेक भाविक मोठ्या संख्येने भक्तिभाव अर्पण करण्यासाठी आळंदीत एकत्र आली होती. 7 दिवस अखंड हरिनामाचा सप्ताह चालू होता. टाळकरींची संख्या 700 ते 800 होती. 2 ते 3 हजार पहारेकरी होते. स्वयंपाक धर्मशाळेत तयार करण्यात आला. सर्वांना मुक्ताद्वार प्रयोजन जेवणासाठी होते. कार्तिक वद्य एकादशीस सर्वांना फराळ देण्यात आला. द्वादशीस दवंडीने उपवास सोडण्याचे आमंत्रण देण्यात आले. जे ब्राह्मण जेवणात आले नाही त्यांना शिदा सामान देण्यात आले. श्री ज्ञानेश्वरांच्या मूर्तीपासूनची महापूजा करून सप्ताह निर्विघ्न पार पडला. त्यानंतर प्रयोजन देहू येथे झाले. महंत दत्तगिरींना आपल्या गुरुने केलेल्या सप्ताहाचे खालोखाल सप्ताह केल्यामुळे कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. सर्वच मंडळी दत्तगिरींचा समाधानी चेहरा निहाळू शकत होते. बेटावर परतल्यावर त्यांनी नामस्मरणावर मोठा भर दिला. टाळ्यांच्या तालावर पंचाक्षरी मंत्रांचे उच्चारण करीत भल्या पहाटे उठून ध्यानधारणा करीत असत. आता त्यांना आपल्या गुरुचे स्वप्न पूर्ण करण्याचे वेळ लागले होते. ते म्हणजे मंदिराचे बांधकाम करण्यासाठी सर्व नेहमीच्या मंडळींनी दत्तगिरी बुवांसमवेत वर्गणी गोळा करण्यास पुढाकार घेतला. नाऊर, मातुलठाण, सावखेड, नारायणपूर, लाडगाव, आंजरगाव, गोवर्धन, गोंडेगाव, माहेगाव, मोगलाईतील वैजापूर, गंगापूर, वाहेगाव, मांजरी इत्यादी गावांनीही वर्गणी गोळा केली. कामाचे पुढारी वेलापूरचे तुळशीराम शेठ व नाऊरचे अनंतबापू कुलकर्णी शाहू शेठ हे होते. शके 1825 चैत्र शुद्ध 1 या मुहूर्तावर महादेवाच्या देवळाचा पाया खोदण्याच्या कामास सुरुवात झाली. दगडी देऊळ बांधून त्यावर शिखर बांधले. समाधी मंदिराचेही दगडी बांधकामानंतर शिखर बांधले. गंगागिरी महाराज समाधी मंदिराचे शिखर शिवशंकराच्या मंदिराच्या शिखराहून थोडे लहान ठेवण्यात आले.